श्रोते हो नमस्कार. उद्या भाऊबीजेचा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला, क्षमा असावी त्याच्याबद्दल. तर भाऊबीजेविषयी एक पौराणिक कथा आहे, ती मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि भाऊबीज कशी करायची हे पण सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, उद्या कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज आपण सगळेजण साजरी करणार आहोत. तर एक पौराणिक कथा आहे. सूर्य आणि त्याची पत्नी छाया यांचा मुलगा आणि मुलगी यम आणि यमुना हे दोघं भावंड. काही कालांतरानंतर यमुनेचं लग्न होतं, ती तिच्या सासरी जाते. मग तिला लहानपणापासून आपण एकत्र खेळलेलो असतो, सगळ्यांनाच माहिती की आपल्याला माहेरची आठवण खूप येत असते. तसं तिलाही तिच्या भावाची सारखी आठवण यायची. परंतु भाऊ सारखं सारखं बहिणीकडे जात नाही, कारण तसा रिवाजही नाही, ते बरोबर पण दिसत नाही, म्हणून आपण टाळतो शक्यतो. काही खास कार्यक्रम असले, काही खास प्रसंग असला तरच आपण बहिणीकडे जातो. इवन एका गावामध्ये जरी भाऊ बहीण असले तरी सुद्धा भाऊ बहिणीकडे जात नाही सारखं सारखं. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ते योग्य दिसत नाही म्हणून. मग अशीच यमीला आठवण येत होती आणि एके दिवशी मग यमराज भेटायला आले. यमाला वाटायचं आपण मृत्यूची देवता, तिच्या संसारावर आपली काळी छाया नको असं त्यांना वाटायचं. परंतु तसं काही नाही, कारण मृत्यू हा अटळ आहे आणि तो आहे म्हणूनच ही सृष्टी व्यवस्थित चालू आहे. तो जर नसता तर काय झालं असतं याची कल्पना आपण सगळेजण करू शकतो की काय झालं असतं म्हणून. मग एक दिवशी यम भेटायला जातात यमुनेला. यमुना त्यांचं आगत स्वागत करते, गोडधोड जेवायला करते, पाटावर बसवते आणि त्यांचं औक्षण करते, त्यांना ओवाळते, त्यांचं चांगलं चिंतते. मग यमराज पण काय करतात, तिला वस्त्र, दागिने, ओवाळणी प्रित्यर्थ देतात. मग हा दिवस कुठला, तर कार्तिक शुद्ध द्वितीयेचा हा सण, ज्या दिवशी यमुनेने यमाला ओवाळलं, म्हणून हा सगळीकडे भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बघा, आपण सुद्धा आपल्या भावाला कसलीही अपेक्षा न करता ओवाळायचं आहे. त्यांनी साधे 10 रुपये पण आपल्या ताटात टाकले तरी राग मानायचा नाही, ते खूप प्रेमाने टाकलेले असतात असं समजायचं आणि चांगले आशीर्वाद द्यायचे. कुणी आपल्यासाठी चांगलं खूप आपल्याला काही दिलं म्हणून आपण त्याला आपल्या मनातून चांगले आशीर्वाद द्यायचे असं नाही. तर आपण एका गर्भातून जन्म झालेला आहे आपल्या आईच्या, आपल्या बहीण आणि भावाची आई ही एकच आहे, एकाच गर्भातून आपला जन्म झालेला असतो. आणि स्त्री ही शक्ती असते, तिने आशीर्वाद द्यावा आपल्या भावाला आणि ही जी काही देवाणघेवाण आहे ती चांगल्या पद्धतीने व्हावी. आणि कसलीही अपेक्षा करू नका. समर्थ सांगतात की अगं नको नको, कशाला तू त्याची अपेक्षा करतेस, त्याला फक्त कसलीही साडी घेऊ दे, त्यानं प्रेमाने घे, म्हणजे त्याची प्रगती होणार आहे. कारण तुम्ही जेवढा त्याला आशीर्वाद देणार आहे तेवढं त्याची प्रगती होणार आहे भावाची. तर सगळ्या बहिणींनी ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की काय करायचं, सगळं इथंच ठेवून जायचंय, मग अपेक्षा कशासाठी. आणि खूप साड्यांचीच आपल्याला अपेक्षा असते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यानं जशी साडी घेतली, जसा ब्लाऊज पीस घातलाय तसं घाला, मनातून काही चुकीचे विचार आणू देऊ नका. आणि आता ही भाऊबीज कशी करायची बघा, तर भाऊ आल्यानंतर त्याला गोडाधोडाचं जेवायला करा, पाठ मांडा, त्याच्यासमोर चांगली रांगोळी काढा, ताम्हण घ्या. ताम्हण म्हणजे काय, तर देवाच्या पूजेचं जे ताट आहे तांब्याचं, ते ताम्हण घ्या, त्याच्यामध्ये निरांजन लावा. अगोदर 2 निरांजनांनी ओवाळलं जायचं, आता आपण एकच निरांजन लावतो, काही हरकत नाही, पण 2 वाती घाला त्याच्यामध्ये, तेलाचा दिवा असू द्या. आणि हळदी कुंकू ताटामध्ये ठेवा, उजव्या बाजूला अक्षदा ठेवा, उजव्या बाजूला अक्षदा, आपण मांडतो ना सुपारी, एक अंगठी किंवा सोन्याचं काही असेल तो दागिना, बरोबर आहे. आणि मग तुमचं जे काही खायचं आहे पदार्थ ते ठेवतो आपण ताम्हणामध्ये. ताम्हण स्वच्छ घासून घ्या आणि नंतर भावाला ओवाळा. कधीही मधल्या बोटाने खालून वरपर्यंत नाम ओढायचा. बघा, भावाला ओढताना खालून वरपर्यंत कुंकवाचा नाम ओढायचा त्याला. त्याच्यानंतर ज्या अक्षदा आहेत त्या कपाळाला लावायच्यात आणि नंतर डोक्यावरती टाकायच्या आहेत अक्षदा. त्याच्यानंतर जी अंगठी आहे आणि जी सुपारी आहे ती दोन्ही एकत्र घ्यायचे आणि एकत्र घेऊन त्याच्या मधोमधला भुवयांच्या मधोमध लावायचा, त्याचा स्पर्श करायचा, डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आणि ताम्हणाला लावायचं. ते अंगठी आणि सुपारी काय सोन्याचं असेल ते एकत्र आणि 3 वेळेस असं करायचं. त्याच्यानंतर त्याला तुमचं जे काही गोडधोड आहे त्याचं ते खाऊ घाला, साखर असू द्या, पेढा असू द्या. नंतर ओवाळा तुम्ही त्याला व्यवस्थित आणि ओवाळल्यानंतर त्याला आशीर्वाद द्या. आणि ताट खाली ठेवताना त्या ताटाच्या खाली अक्षदा ठेवा आणि नंतर त्याच्यावरती ताट ठेवा. ताट डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका
आणि ज्या अक्षदा आहेत त्याला कुंकू लावून घ्या त्या अक्षदांना आणि नंतरच त्या वापरात आणा आणि त्याला चांगला आशीर्वाद घ्या. लहान भाऊ असेल तर तो तुमच्या पाया पडणार आहे नक्कीच. मोठा भाऊ असेल तर तुम्ही पडा त्याच्या पाया, तोही तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्हीही मनातून त्याला आशीर्वाद द्या आणि अशा पद्धतीने व्यवस्थित भाऊबीज साजरी करा. कारण आशीर्वाद खूप खूप कामाला येतात आयुष्यामध्ये आणि चांगले आशीर्वाद आपल्याला जी परमेश्वराने जीभ दिली आहे ती फक्त चांगलं बोलण्यासाठी दिलेली आहे. आपल्याला वाईट बोलण्यासाठी ती जीभ दिलेली नाही. तिचा वापर योग्य करा. कारण जी देवधर्म करणारे लोक असतात त्यांच्या जिभेमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये खूप धार असते. म्हणून बोलताना विचार करून बोला आणि आपल्या भावाला शुभचिंता. आता सोन्याने का ओवाळतो आपण, सुपारीने का ओवाळतो आपण, तर त्याचं आयुष्य सुपारीसारखं टणक असावं आणि सोन्यासारखी झळाळी त्याच्या आयुष्यात यावी आणि त्याचं आयुष्य गोड असावं म्हणून आपण गोड पदार्थ खायला घालतो. निरांजनाने ओवाळतो म्हणजे त्याच्या आयुष्यात प्रकाशच प्रकाश असावा, त्याला कुठलंही संकट येऊ नये त्याच्या आयुष्यामध्ये, असं म्हणून आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत पूर्वजांनी. तर त्या आपण लक्षात आणून हे करायचं. नुसती कृती करायची नाही, कृतीला महत्त्व नाही, तर भावनेने करा ह्या गोष्टी आणि प्रेमाचे बंध असेच आयुष्यभर राहू द्या. कारण आपण एकमेकांच्या आयुष्यातून निघून गेलोत ना की परत कधीच भेट नाही बघा. एका सागरात होते दोन ओंडक्यांची भेट, एक लाट दूर करी पुन्हा नाही भेट. असं आयुष्य हे आपलं. ही गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवा आणि प्रेमाने हा जो दिवाळीचा आता शेवटचा दिवस भाऊबीज तो आनंदाने साजरा करा. श्रोते हो, कशी वाटली तुम्हाला माहिती? जर आवडली असेल तर लाईक करा. कारण तुमच्या मोटिवेशनची, तुमच्या प्रोत्साहनाची खूप गरज असते. धन्यवाद.